सो गाइस फाइनली आ चुके हैं वेलनेश्वर। तो वहाँ थे कल हम, तो इधर आ चुके हैं। तो ये रहा वेलनेश्वर का बीच, पूरा वेलनेश्वर का बीच। कुछ दोस्त थे, देख रहे हैं मुझे, जान दो। तो कल सॉरी ब्लॉग नहीं आए, उसके लिए सॉरी, नेट नहीं है, जा रहे नहीं और ब्लॉग अपलोड नहीं हो रहे। तो मैं अभी कल पुणे जाऊंगा, तो कल मैं डेफिनेटली अपलोड पे लगाऊंगा सारे के सारे ब्लॉग 1 बाय 1। तो देखना, बहुत मज़ा किए। तो उधर शिप्स दिख रहे होंगे, तो मुझे भी नहीं पता दिख रहे हैं क्या आपको। तो वो अभी ऐसा लग रहा है कि हवा में है वो। ये देखोगे कैसा लग रहा है। तो भाई गुहागर रत्नागिरी साइड है ना, सॉरी हिंदी में क्यों बोल रहा हूँ। अरे काल आपण तिथं होतो, तिथं समोर कुठेतरी होतो, परत ते तिथंच कुठेतरी दुर्गादेवी मंदिर आहे आमचं ते। मग तिथून ह्या सगळं दिसत होता सी फेस। तर लाटा भरपूरच मोठ्या आहेत, वाहून बिहून नाही जाणार मी, तर माफी करा की ब्लॉग येत नाही आहे। काय करणार, हे नाही आहे, रेंज नाही इथं। इकडून तिकडे तो हे सिफेस आहे, आणि तिकडे जेट्टी आहे आपली, सगळे जहाज वगैरे थांबत होते। आणि या साईडला काय हॉटेल आहेत सगळे बाकीचे। Miss the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the
हे मेन हॉल आहे. इकडे एक रूम आहे, तिकडे खाली अंगण आहे आणि हे देवारा. इकडं एक रूम आहे. म्हणजे इथं हे स्टोर रूम. आता सगळा अंधार झाला, दिसणार नाही काय. स्टोर रूम आहे. इथे हे किचन, इथे पिण्याच्या पाण्याचं, इथे बाथरूम आणि इथून बाहेर गेल्यावर इकडे चूल परत इथे आत इकडे टॉयलेट एक आणि इकडून परत तिकडे हॉलकडे आणि इथून वर माळा.